ही जोडी मैदानात आणि गोलंदाजी मार्कवर संकेत असणार असं मला वाटतं. कृष्णा पाटील पोंजे आपलं मनपूर्वक कृष्णा पाटे आपलं मनपूर्वक स्वागत. योगेश भोईर आपलं मनपूर्वक स्वागत. तर सामन्याकडे कैलासवासी स्वर्गीय विनोदजी पाटील यांची आठवण करून देणारा हा सामना आज असते तर निश्चितच सर्वांची मन जिंकली असते. तर ओळूया सामन्याकडे. गोलंदाज तयार संकेत जाधव एक अष्टपैलू खेळाडू आणि खेळण्यासाठी धीरज राणे तयार. धीरज राणे आणि चंदू ही सर्व जोडी मोठी जोडी, अतिशय चांगला क्रिकेट खेळणारी जोडी, मोरबे गावाला बरेच वेळा जिंकून देणारी ही जोडी मैदानात. 1 2 3 स्टार्ट. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज. संकेत जाधव राईट हँड राऊंड मारा करतो. स्ट्राईकला धीरज राणे, क्रिकेट मधला एक मोठा नाव. तमाम प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. गोलंदाज तयार. फुलटा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला चेंडू अडवणार, उचलणार रोमित पाटील. तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण करतात फलंदाज. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धाव्यांच्या वतीने संघाचं खातं उघडलंय, आपलं वैयक्तिक खातं उघडलंय. मोरबे संघाची धावसंख्या बिनबाद 2. अमोलजी पडवल उत्कृष्ट निवेदक मराठी समालोचक यांचं तर आगमन झालं. ते आमचे प्रमुख अतिथी आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. या आपण आपलं मनपूर्वक स्वागत. संकेत जाधव पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाजी मार्कवर खेळण्यासाठी. धीरज राणे क्रिकेट मधला एक मोठा नाव. अतिशय खराब चेंडू पंच पंडित यांनी नो बॉल घोषित केलाय. अवांतर धावसंख्येचं खातं उघडतं. संघ जाऊन पोहोचतो बिनबाद 3 आणि हा चेंडू फ्री हिट. खूपच सुंदर मैदान, अतिशय भव्य दिव्य असं आयोजन पाहायला मिळतोय. पोंजे 11 पोंजे यांच्या संयुक्त विद्यमाने ही क्रिकेटची शृंखला आयोजित. या स्पर्धेतील आजचा हा दुसरा दिवस. काल पाहिलं ट्रॉम्बे विरुद्ध पारगाव मोठा सामना, शेवटचा अंतिम सामना होता. पारगाव संघाने आपलं आव्हान या स्पर्धेत कायम राखलंय. तर बोलूया आपण मैदानावर. पुन्हा एकदा संकेत जाधव तयार. राईट हँड राऊंड मारा करतोय. फुलटा चेंडू पूल केलाय, चेंडू भिरकावून लावलाय मिड विकेटच्या दिशेने. हा या सामन्यातील पहिला षटकार. धीरज राणे याच्या बॅट मधून हा षटकार. या 6 धाव्यांच्या मदतीने एकूण धावसंख्या धावपलकावर पाहायला मिळते. बिनबाद 9. दमदार सुरुवात. नाणेफेकीचा कौल जिंकला. बारवेल संघाने गोलंदाजी स्वीकारली आणि गोलंदाजी करताना पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसरा चेंडू नो बॉल आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र षटकार. अतिशय महागडा गोलंदाज पाहायला मिळतो संकेत जाधव. कर्णधार प्रदीप पडवल यांनी निर्णय घेतला गोलंदाजी करण्याचा आणि चेंडू सोपवला संकेत जाधव याच्या हातामध्ये. पण थोडीशी खराब कामगिरी पाहायला मिळते. पुन्हा एकदा धीरज खेळण्यासाठी सज्ज होतोय. एक आक्रमक आणि स्फोटक फलंदाज. पुन्हा फुलटा चेंडू अक्रॉस लाईन. ब्युटिफुल शॉट. 4 रन्स. 2 चेंडूवर 2 मोठे फटके. धीरज राणे यांनी जाणलंय, ओळखलंय. फुलटा चेंडूचा पुरेपूर फायदा घेतोय. पहिला फुलटा चेंडू पूल केला, चेंडू खेळून काढला मिड विकेटच्या वरून. एक दमदार षटकार आणि ह्या चेंडू फुलटा चेंडू अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर लेग लॉंग ऑनला एक चौकार. या 4 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या झपकन वधारते. धावपलकर धावा त्या बिनबाद 13. 13 फॉर विदाउट लॉस. मोरबे. एकता क्रिकेट संघ बारभाई विरुद्ध शिवतेज क्रिकेट संघ मोरबे अशी ही लढत पाहायला मिळते. नाणेफेकीचा कौल जिंकला. एकता बारभाई संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या पूर्ण अंगलस आला असं वाटतंय, कारण संकेत जाधव याच्या गोलंदाजीवर समाचार घेतलाय धीरज राणे या फलंदाजाने. खालापूर तालुक्यातील एक मोठा नाव धीरज राणे आणि चंदू या मैदानात सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करतो. हा मैदान पाहायला गेलं लकी मैदान आहे मोरबे संघाला. संकेत जाधव पुन्हा एकदा राईट हँड राऊंड मारा करतोय. ब्लॉकआउट टाकण्याचा प्रयत्न केला, हलक्यात ग्लास केला.
शॉट एक्स्ट्रा कव्हर पॉइंटला चेंडू अडवणार तोपर्यंत एक धाव सहज पूर्ण करतोय फलंदाज. एकेरी धावसंख्या वधारते बिनबाद 14 आणि खेळण्यासाठी येतोय स्ट्राईकवर चंदू राणे येतोय खेळण्यासाठी. याच मैदानात चंदू राणे यांनी 2018 मध्ये षटकार चौकांची आतिषबाजी केली होती. जबरदस्त फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातो छप्पन सीमारेषे बाहेर 4 रन्स. याच मैदानात चंदू राणे यांनी 6 चेंडू आणि 6 षटकारांची आतिषबाजी केली होती. हे विसरून चालणार नाही. आणि त्या चंदूनी पहिल्या चेंडूवर शॉर्टपिच डिलिव्हरी होती. बॅकपिटवर गेला चेंडू खेळून काढलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा चौकार. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या वधारते. एकूण धाव पाहायला मिळते ते 18. 18 फॉर विदाऊट लॉस. संकेत जाधवच्या गोलंदाज हल्ला चढवलाय. गोलंदाज पुन्हा तयार. और पिच टाकण्याचा प्रयत्न केला. चेंडू खेळून काढला सरळ लॉंग ऑनच्या दिशेने. चेंडू होणार का? रोमित पाटील हा झेल पकडला आणि पहिला मोरा गारेज झालाय. चेंदूर आणि बॅक टू द पॅव्हेलियन. एकच सूचना असणार आहे बघा. ते जालीवर बसल्यात क्रिकेटची जी पडदा म्हणजे कपडा मांडलाय त्याच्यावर पाय काढायचे आपले. प्लीज पाय मागे घ्या. बाउंड्रीचा पट्टा देऊन पाय मागे घ्या अन्यथा कारवाई करण्यात येईल. तर हा षटक समाप्त झाला. या षटकात धावाला एकूण 18. 2 चौकार 1 षटकार. अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळाली चंदू राणे आणि धीरज राणे यांनी चांगली सुरुवात केली डावाची. अतिशय चांगले मोठे फटके खेळले. प्रेक्षकांची मनं जिंकली. 1 षटकाचा खेळ संपला. एका षटकात धावा आल्या बिनबाद 18. दुसरा षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर प्रदीप पडवल अतुल घोजे. एक बाद 18 खेळण्यासाठी नवीन फलंदाज प्रथमेश राणे. गोलंदाजी मार्कवर अतुल घोजे. 1 षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या येते 18. 1 बाद 18. हा 4 षटकांचा हा खेळ आहे. जवळजवळ 50 ते 60 धावांचं टार्गेट उभं करायला हवंय. आव्हान द्यायला हवंय. गोलंदाज घोजे तयार. लेफ्ट हँड उर्ध विकेट. फुलटा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. पंचांनी नो बॉल घोषित केलाय आणि चेंडूवर धावा आल्या एकूण 1. भीमरचा 9 चेंडू पंचांनी घोषित केलाय. धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या ती धावफलकावर 1 बाद 19. अतुल घोजे पहिला चेंडू फुलटा टाकण्याचा प्रयत्न केला आणि आता फ्री हिट. अतिशय सुंदर क्रिकेट पाहायला मिळतोय. पोंजे 11 पोंजे यांच्या संयुक्त विद्यमान शृंखला आयोजित स्पर्धेतील आजचा हा दुसरा दिवस. काल पाहिलं दीपेश ट्रॉम्बे संघाचा दीपेश घणाघाती प्रहार केले. चौकोर षटकांची आतिषबाजी केली आणि ब्लॉकआउट टाकण्याचा प्रयत्न केला. बॅकवर्ड शॉटला हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. एका धावेच्या मोबदल्यात धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या 24. 1 विकेट लॉस. सिवतेज मोरबे. काल याच मैदानावर सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघाचा भूषण पाटील यांनी चौकार षटकांची आतिषबाजी केली आणि आपल्या जोरावर संघ अंतिम फेरीत मजल मारलेली आहे. तर बोलूया आपण सामन्यामध्ये. इथे पाहायला मिळतो सिवतेज मोरबे विरुद्ध एकता क्रिकेट संघ बारवई असा हा सामना पाहायला मिळतोय. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना 1 बाद 20 धावसंख्या धावफलकावर खेळण्यासाठी धीरज राणे मोरबे संघाचा एक क्रमांक 1चा खेळाडू. पुन्हा एकदा फुलटा चेंडू पंचांनी नो बॉल घोषित केलाय. 1 धाव निश्चितच एका धावेच्या वतीने. धावसंख्या वधारते 21 फॉर 1 विकेट लॉस. सिवतेज मोरबे. आणि इथे मात्र गोलंदाजीवर आक्षेप घेण्यात आलेला आहे. 2 चेंडू नो बॉल टाकल्यामुळे पंचांनी त्याला
ह्या तंबी दिल्या ह्या सामन्यासाठी गोलंदाजी करण्यासाठी. थोडासा निर्णय पाहिजे पंचांचा. तर वळूया आपण सामन्याकडे. अतिशय मोठा सामना पाहायला मिळतोय आज. सर्व लोकल सामने पाहायला मिळतात या मैदानावर. पहिला सामना पहिला भोकरपाडा विरुद्ध बारवई. भोकरपाडा संघाने विजय संपादन केला आणि आजच्या दिवसात हा दुसरा सामना पाहायला मिळतोय शिवतेज मोरबे विरुद्ध एकता क्रिकेट संघ बारवई. असा हा सामना पाहायला मिळतोय. काल ह्याच मैदानावर अंतिम सामना झाला. गावदेवी ट्रॉम्बे विरुद्ध सद्गुरू सिमेंट संपलास पारगाव संघाने विजय संपादन केलं आणि टॉप 3 मध्ये प्रवेश केलेला आहे. अतिशय चांगली फलंदाजी केली भूषण पाटील मॅन फ्रॉम पारगाव यांनी चौकार षटकांची आतिषबाजी केली ह्या मैदानावर आणि त्याच्या जोरावर संघ टॉप 3 मध्ये प्रवेश केलेला आहे. तर दोन्ही संघाचं मनपूर्वक स्वागत. तत्पूर्वी आपण ओढूया ह्या मैदानावर जिथे गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज सज्ज होतोय. ईर्षागड इनच्या बाजूने आयुष बाबरे हा गोलंदाज. नौका हा गोलंदाज. कर्णधार प्रदीप पडवळनी विश्वास ठेवलाय कारण अतुल घोजे यांनी सुमार कामगिरी केली. लगातार 2 चेंडू नोबॉल टाकले त्यामुळे पंचांनी तंबी दिली आणि ह्या सामन्याकरता त्याला गोलंदाजी करता येणार नाही. गोलंदाज तयार. आयुष बाबरे आणि खेळण्यासाठी धीरज राणे मोरबे संघाचा एक मोठा क्रिकेटपट्टू. शॉर्ट पिच डिलिव्हरी. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोका होऊ शकतो. गुड रन बिटवीन द विकेट. या चेंडूवर धावा आल्या एकूण एका धावेच्या वतीने धावसंख्या वधारते. धावफलक धावा त्या एकूण 1-22. गणेश दलवी यांना खूप टेन्शन. संघाचे कोच आहेत ते खूप टेन्शन मध्ये येते. गोलंदाज तयार. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. लेंथ आणि लाईनवर नियंत्रण ठेवलंय. चांगली गोलंदाजी करतोय प्रदीप पडवळनी. एक चांगला निर्णय घेतला कर्णधाराने. चेंडू सोपवलाय तो आयुष बाबरे याच्या हातामध्ये आणि आयुष बाबरे चांगली गोलंदाजी करतोय. प्रथमेश राणेला शांत ठेवण्याचे काम करतोय. गोलंदाज पुन्हा तयार होतोय ईर्षागड इनच्या बाजूने आणि खेळण्यासाठी प्रथमेश राणे तयार. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू. गुडलँड स्पोर्ट चेंडू पडला. झपकन चेंडू बाहेरच्या दिशेने वळला. बाकीची कामगिरी चौक बजवले कीपरने. चांगली गोलंदाजी करतोय. व्हेरिएशन दाखवतोय. परिवर्तन करतोय आणि पूर्णपणे आता वर्चस्व गाजतो हा गोलंदाज आयुष बाबरे. भेदक मारा करतो. तिखट मारा करतो. वाखण्याजोगी गोलंदाजी करतोय. धावसंख्या स्थिर 1-22. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. बॅकवर्ड शॉट लेग लॉंग ऑन अक्रॉस लाईन. ब्युटिफुल शॉट. चेंडू जातोय मिड विकेटच्या वरून. एक उत्तुंग दमदार षटकार. 28 फॉर 1 विकेट लॉस. शिवतेज मोरबे. आमचे उत्कृष्ट गुणलेखक गायक समालोचक निवेदक महेंद्र वाजेकर या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत. रायगडचा बुलंद आवाज रायगडचा गोड आवाज प्रवीणजी दुगाळे साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. रोहितजी गायकर मराठी समालोचक हिंदी समालोचक आपलं मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. बॅकवर्ड शॉटला चेंडू सुटलाय. एक धाव पूर्ण. या एकेरी धावसंख्या वजा 29 फॉर 1 विकेट लॉस. शिवतेज मोरबे. आयुषने चांगली गोलंदाजी केली. तिखट मारा केला. भेदक मारा केला. टप्प्यावर नियंत्रण ठेवलं आणि या षटकामध्ये धावा रोखण्यात यश प्राप्त झाला एकता बारवई संघाला. कारण मग पाहिलं धीरज राणे आणि चंदू राणे यांनी चांगली सुरुवात केली. धीरज राणे आतापर्यंत 5 चेंडू 1 चौकार 1 षटकार 14 धावांची एक गुणवान खेळी करतोय. धीरज राणे 2 चेंडूंचा सामना करताना 1 चौकार सहाय्याने धावा जमवल्या 4 आणि प्रथमेश राणे यांनी 5 चेंडूंचा सामना करताना 1 षटकार धावा जमवल्या 8. म्हणजे चांगली कामगिरी म्हणता येईल. पण इथे मात्र आयुष बाबरे यांनी 5 चेंडू हाताळताना धावा दिल्या फक्त 8. म्हणजे चांगली कामगिरी म्हणता येईल. एका षटकारचा मार खाल्ला. 2 षटकांचा खेळ संपलाय. एकूण धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 29 फॉर 1 विकेट लॉस. शिवतेज मोरबे. पाळी बी संघाचा संघनायक आणि कर्जाडे संघाचा संघनायक नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण समालोचन कक्षी समोर यायचंय. आपल्याला ही पहिली वॉर्निंग. कर्जाडे संघाचा संघनायक पाळी बी संघाचा संघनायक नाणेफेकीचा कौल करण्यासाठी समालोचन कक्षीच्या समोर यायचंय. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिला षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय नितेश दलवी.
ब्लॉकआउट टाकण्याचा प्रयत्न केला, चेंडू खेळून काढलाय मिड विकेटच्या दिशेने, खराब क्षेत्रक्षण रोमित पाटील याचा चेंडू सरळ सीमारेषे बाहेर, चौकार. प्रथमेश राणे याच्या बॅटमधून एक दमदार चौकार. 12 धावांची एक चांगली खेळी करतो, एक षटकार एक चौकार. प्रथमेश राणे पुन्हा तयार खेळण्यासाठी सज्ज होतोय. प्रथमेश राणे ऑन द फायर, चेंडू जातोय सरळ सीमा रेषे बाहेर, एक उत्तुंग गगनचुंबी षटकार. धावसंख्या वधारते, एकूण धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. एकोणचाळीस 39 फॉर 1 विकेट लॉस शिवतेज मोरबे. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा दुसरा सामना एकता बारवई विरुद्ध शिवतेज मोरबे. नाणेफेकीचा कौल जिंकला बारवई संघाने. गोलंदाजी करताना धावा दिला 39. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, पण इथे मात्र चेंडू खेळून काढलाय. डीप मिड क्षेत्र चेंडू अडवणार, उचलणार, फेकणार, तत्पूर्वी एक धाव सहज पूर्ण करतो धीरज राणे आणि प्रथमेश राणे या एकेरी धावसंख्या वधारते. 40 एक बाद 40 अशी धावसंख्या धावपळकर पाहायला मिळते. तमाम प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. पोंजे 11 पोंजे आयोजित क्रिकेटची शृंखला, या शृंखलेच्या माध्यमातून पुनश्च एकदा सर्व मान्यवरांचं आणि प्रेक्षकांचं मी KG पोंजेकर मनपूर्वक स्वागत करतो आणि घेऊन तो मैदानात. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, चांगला फटका, थर्डमॅन बॉन्डच्या चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, चौकार. धीरज राणे याच्या बॅट मधून एक दमदार चौकार. पाली संघाचा संघनायक शेवटची विनंती असणारे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी ताबडतोब समान कक्षेच्या समोर यायचं आहे. कर्जाळे संघाचा संघनायक आलेला आहे. तत्पूर्वी या चेंडूवर आक्रमक पवित्रा घेतला, चेंडू खेळून काढलाय थर्डमॅन बाउंड्रीच्या बाहेर, दणदणीत चौकार. धावसंख्या वधारते, एक बाद 44. नितेश तयार, राईट टाइम ओव्हर द मारा करतोय. इथे मग धीरज राणे चेंडू खेळून काढतोय, शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू अडवणार रोमित जाधव, तोपर्यंत संकेत जाधव तोपर्यंत एकदा सहज पूर्ण करतोय. धीरज राणे आणि प्रथमेश राणे या एकेरी धावसंख्या वधारते. 45 फॉर 1 विकेट लॉस शिवतेज मोरबे. थोडंसं वातावरण अचानक बदल झालाय. गोलंदाज नितेश तयार. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या चेंडूवर पंचांकडे जोरदार अपील, पंचांनी मात्र बाद घोषित केलंय. षटक संपला, षटक मात्र समाप्त झालाय. पाणी 3 षटकांचा खेळ संपलाय. एकूण धावसंख्या धावपलकावर 46 फॉर 1 विकेट लॉस शिवतेज मोरबे. म्हणजे 18 चेंडूंचा खेळ संपलाय, धावसंख्या 46. अतिशय जबरदस्त धावसंख्या उभारले. नाणेफेकीचा कौल हारला. प्रथम फलंदाजी करताना पहिल्या षटकात धावा घेतल्या संकेत जाधव याच्या पहिल्या षटकात धावा आल्या 18. एक फलंदाज बाद केला अतुल घोजे, थोडासा महागडा गोलंदाज ठरला. त्याच्या बदली गोलंदाज आयुष बाबरे यांनी धावा दिल्या 8. पण त्या षटकात धावा झाल्या एकूण 11. आणि या निर्णयक्षणी नितेश याच्या चेंडूवर या षटकात धावा आल्या 17. 3 षटकांचा खेळ संपला. एकूण धावसंख्या धावफलकावर 1 बाद 46. अजूनही शेवटच्या षटकाने सज्ज होतोय बारवई संघाचा संघनायक. आज जे मैदानात पाणी घेऊन गेलं आपल्यासाठी खेळाडूंसाठी ते किरणजी चौधरी यांचा जो वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवस हार्दिक शुभेच्छा. निश्चितच आज जर विनोद पाटील हे मात्र असते तर धावसंख्या कमी झाली असते. मास्टर माइंड त्यांना गणलं जातं. तलेगावच्या मैदानावर 6 चेंडू आणि 6 षटकांची आतिषबाजी केली होती विनोद पाटील स्वर्गीय यांची आज आठवण करून खेळ. याच मैदानावर मेडन षटक टाकला होता विनोद पाटील यांनी, त्यांच्याच खूप आठवण होते. त्यांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली. आणि वलिया मैदानात जिथे सामना पाहायला मिळतो एकता बारवई विरुद्ध शिवतेज मोरबे. 3 षटकांचा खेळ संपला. 1 बाद 46. शेवटचा षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज, स्वतः कर्णधार प्रदीप पडवल. संघाचे कोच गणेश
दळवी साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. तर वळूया सामन्याकडे. प्रदीप पडवळ तयार खेळण्यासाठी. प्रथमेश राणे ज्याने एक चौकार एक षटकार आणि आतापर्यंत 15 धावांची चांगली खेळी गेली. गोलंदाज तयार. चांगला चेंडू हा कुठल्याही स्फोट चेंडू पडला. थोडासा चेंडू बाहेर दिशा वळवली आणि हा निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 46 फॉर 1 विकेट लॉस. शिवताजी मोरबे 1 बाद 46. प्रदीप पडवळ पुन्हा एकदा लेफ्ट हँड उर्दू मारा करतोय इंच्या बाजूने. प्रदीप पडवळच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला. प्रथमेश राणे यांनी हा चेंडू खेळून काढलाय. मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधून एक उत्तुंग षटकार. 52 धावा धावपलकावर. प्रदीप पडवळ याच्या दुसऱ्या चेंडू मात्र प्रथमेश राणे यांनी उत्तुंग षटकार मारलाय. ओव्हरपिच चेंडू होता. चेंडू खेळून काढलाय. लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधून षटकार. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केलाय. मिड विकेटला संकेत जाधव चेंडू खाली येतोय. खराब क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव रोखू शकत नाही. या एकेरी धावसंख्या वधारते. धावफलकावर धावा लागतात त्या 53. 1 बाद 53. या षटकातील अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या सत्रातील हा चौथा षटक. चौथ्या षटकातील अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. 3 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे ह्या मैदानावर. धीरज राणे मोरबे संघाचा एक आक्रमक आणि स्फोटक फलंदाज खेळण्यासाठी सज्ज होतो या मैदानावर. प्रदीप पडवळ स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवर तयार. जबरदस्त चेंडू गुडलेंथ स्फोटक चेंडू पडला. थोडीशी उचली घेतली. बाकीची कामगिरी चोख बजावली कीपरने. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धीरज राणे खेळतोय 21 या धावसंख्येवर. प्रथमेश राणे खेळतोय 27 या धावसंख्येवर. चांगली धावसंख्या म्हणता येईल. 53 धावसंख्या धावपलकावर. रिव्हर्स मारायचा प्रयत्न. व्हॉट अ शॉट. एक्सलंट. टू बिग हिट. इट इज 6. एकोणसाठ धावा धावपलकावर. काय क्रिकेटचा खेळ पाहायला मिळतोय. धीरज राणे खालापूर संघातील हा एक, खालापूर तालुक्यातील हा एक अतिशय चांगला हा फलंदाज ज्याच्या बॅटमध्ये क्षमता आहे, गुणवत्ता आहे, ताकद आहे, मोठे मोठे फटके खेळण्याची आपला खेळ दाखवतोय. गोलंदाज तयार. प्रदीप पडवळ पुन्हा एकदा रिव्हर्स आणि पुन्हा एकदा पंचांचा निर्णय येतोय. पंच 4 रन्स. अनदर 4 रन्स. धावसंख्या वधारते. धाववर धावा लागतात ते एकूण 63. येणार 24 चेंडू आणि 64 धावांची गरज असणारे दुसऱ्या सत्रामध्ये शिवतेज विरुद्ध खेळताना एकता बारवली संघाला काय क्रिकेट पाहायला मिळाला. धीरज राणे ऑन द फायर. रिव्हर्सचे फटके काय पाहायला मिळाले. आपल्या ह्या खेळीच्या जोरावर धावा जमल्या 63. येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी असणारे बारवली संघाला 64 धावांची गरज. ह्या 64 धावा कशा होणार, कोण आपलं आव्हान कायम राखणार याचं गोड भाषेतून धावतं वर्णन ऐकवतील माझे साथी समालोचक मराठीचा बुलंद आवाज रोहितजी गायकर, मॅन फ्रॉम पोंजे. टॉस कोण काढतो का पाली या रोहितजी काय कर. हा मग ते तू आणि जेव्हा बॉल फॉलो करतो तेव्हा तू ब्राईटनेस पाठीमागे पहिले बॉल फॉलो कर. आता हा बरोबर आहे. हा परफेक्ट आहे. हा परफेक्ट आहे. तो बसलाय का बघ. आता तो बघ कसं करतो. हा परफेक्ट आहे. चलो दोस्तों, चलो दोस्तों, चलो. ब्राईटनेस वाढतो.
हॅलो हॅलो
देख रहे हैं बीच मैदान के अंदर मोरवे बनाम बारवे के बीच ये मुकाबला हम देख रहे हैं। स्ट्राइकर एंड पर है रोमित। किरण ने उसके पहले वाले गेंद पर काफी अच्छा छक्का दागा था लॉन्ग ऑन के रीजन के ऊपर। उसके बाद समझदारी सूझबूझ वाला क्रिकेट इस समय हमने देखा। सिंगल्स के साथ स्ट्राइक रोटेशन किया। टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 64 का पीछा करते समय 8 रन। संडे का दिन, सभी दर्शक यहाँ पर मौजूद हैं। उन सभी दर्शकों को हार्दिक हार्दिक स्वागत इस प्रतियोगिता के अंदर। ये देखिए रोमित ने कड़ा प्रहार किया, गेंद गई सीधा लॉन्ग अप के ऊपर से 4 रनों के लिए। 1 बाउंस ओवर द रो 4 रन्स। ये 4 हासिल किया। कुल रन संख्या हो चुकी है 12 रन। ये बिल्कुल सामने डाली थी, रडार में नंबर मिलेंगे 6। ये छक्का हासिल किया। 64 का पीछा करते समय ऐसा लगा था कि शायद वन साइड ये मुकाबला होगा, लेकिन बारहवीं टीम अभी भी जूझ रही है, संघर्ष कर रही है। बड़े स्ट्रोक लगाने में कामयाबी मिल रही है बल्लेबाजों को। टोटल रन संख्या हो चुकी है स्कोर कार्ड के ऊपर 18 रन। पहला ओवर है प्रोग्रेस पर 18 रन। जिस धीरज ने अच्छी खासी बल्लेबाजी की थी उस धीरज पर कड़े प्रहार लगाए बल्लेबाज रोमित और किरण ने। ये गेंद, व्हाट शॉट, ट्रैफिक, एक्सीलेंट। 4 रन्स, 4 रन इस समय इस गेंद के ऊपर आए। बैकबट पॉइंट के बाहर ये गई गेंद और इस चौवे के साथ कुल रन संख्या हो चुकी है टीम बारवई की 22 रन। पहले ओवर में 64 का पीछा करते समय अब फासला बचा 18 गेंदे 42 रन। बारह गेंदे 42 बचाने होंगे और यहां से बनाने होंगे 12 गेंदों में 42 रन। टीम बारहवीं को इस मैच को जीतना है। किरण और रोमित 18 माफ कीजिए 18 गेंदे 14 का एवरेज या शूटिंग रेट हम देख रहे हैं। 14 रन प्रति ओवर के हिसाब से बनाने होंगे, तब जाके बनेंगे 42 रन और तब जाके क्वालिफाइड होगी बारहवीं अगले राउंड में। लेकिन गेंदबाजी देखने में जरूरी होगी कैसी होती है गेंदबाजों की गेंदबाजी। टीम मोरबे की तरफ से दूसरे गेंदबाज आएंगे प्रथमेश। 18 गेंदे 42 रन। प्रथमेश गेंदबाजी की धुरा संभालते हुए दूर वाली छोर से होंगे। राइट आर्म ओवर द विकेट। सामने होंगे बल्लेबाज किरण। बायत के बल्लेबाज हम देख रहे हैं अच्छी खासी बल्लेबाजी पहले ओवर में। ये देखिए सम्मानजनक क्रिकेट हो रहा है, सूझबूझ वाला क्रिकेट हो रहा है, क्योंकि अब उनको ढूंढने ऐसी 6 गेंदे 18 में से ऐसी खराब 6 गेंदे ढूंढने जो छक्के के लिए वो तब्दील कर सकते हैं। ऐसी ही 6 गेंदों के ऊपर प्रहार करना चाहिए, तब आसानी के साथ ये मुकाबला जीत सकती है टीम बारहवीं। रोमित पाटिल ऑन स्ट्राइक बल्लेबाजी करेंगे। काफी लंबे समय के बाद रोमित को हमने खेलते हुए देखा है इस मैदान के अंदर। ये सामने खेला और शायद रोमित पाटिल के पारी का खात्मा। ऊंचाई ज्यादा, लंबाई कम, ताकत का इस्तेमाल नहीं था इस स्ट्रोक में। ताकत दमखम लगाते तो नंबर मिलते 6, लेकिन यहां से रोमित को वापस लौटना था, बैक टू द डगआउट जाना होगा। यह आसान सा कैच लपका लॉन्ग ऑफ के ऊपर। अब कौन से बल्लेबाज आएंगे, संकेत, प्रदीप या कौन से बल्लेबाज होंगे टीम बारहवीं की तरफ से। दीपेश, नए यंगस्टार्स को मौका मिला है इस मुकाबले के अंदर। दीपेश भी अच्छी खासी बल्लेबाजी करते हैं। अब फासला है 17 गेंदे 42 रनों का।
चलिए मोरबी टीम स्पीड अप कीजिए, टाइम पास मत कीजिए। 16-41। 16 गेंदे 41। इस समय सिंगल आई और इस सिंगल के साथ कुल रन संख्या हो चुकी 24। दीपेश, ये गेंद कर अलॉन्ग द कारपेट के सहारे खेला मिड विकेट के रीजन के ऊपर, एक रन आसानी के साथ पूरा, दूसरा चुराने की कोई गुंजाइश नहीं, कोई कोशिश नहीं, एक पर सीमित है टोटल। कुल रन संख्या हो चुकी है स्कोर कार्ड के ऊपर 25 रन। ये वाइड गेंद, कुल रन संख्या हो चुकी है स्कोर कार्ड के ऊपर 26 रन। इस ओवर में एक आध छक्का आना जरूरी होगा। 12वीं टीम के नज़र से देखे और मोरबी टीम के नज़र से देखे तो ये जैसे भी ओवर घट रहा है काबिल तारीफ, क्योंकि सिंगल से काश ऐसा कुछ फर्क नहीं पड़ने वाला टीम मोरबी को। अब आया सिंगल, इस सिंगल के साथ 27 रन स्कोर कार्ड के ऊपर। इस गेंद को मिड विकेट के रीजन पर खेला, एक रन पूरा, दूसरी चुराने की कोशिश, हल्का सा फंबल, हल्के से मिस्टेक और 2 रन आसानी के साथ पूरे। 2 रन से कुल रन संख्या हो चुकी है 29। 12 गेंदें समाप्ति के बाद आने वाली गेंदें बची है 12 और जीतने के लिए 35 की जरूरत।
हल्का सा तांत्रिक बिगाड़ आया था, इसके बदौलत हम चलते मैदान के ऊपर यहां से रन बनाने होंगे। 10 गेंदे 28, दूसरे चुराने की कोशिश, 2 रन आसानी के साथ पूरे किए जाएंगे। नॉन स्ट्राइक एंड पे काफी बढ़िया गुड रनिंग बिटवीन द विकेट किरण और दीपेश द्वारा। 9 गेंदे 26 की जरूरत। गेंदबाज प्रतीक राणे, 9 रन अब तक 3 गेंदों में। यह गेंद फुल टॉस थी, अलॉन्ग द कारपेट खेला वाडिश लॉन्गॉन के क्षेत्र पर, सिंगल पर संतुष्ट दोनों बल्लेबाज। अब फैसला है 8 गेंदे 25 रन। आठ गेंदे 25 रन। ये गेंद अक्रॉस द लाइन, खिलाड़ी वहां पर धीरज मौजूद और किरण के पारी का खात्मा। अब तालियों का शोर हम देख रहे मोरबी के खेमे में, तो शमशान की तरह सन्नाटा 12वें के खेमे में, क्योंकि शायद ऐसा लग रहा था कि ये किरण जो बल्लेबाज है आसानी के साथ ये रनों का पीछा कर सकता है, आसानी के साथ ये रन बनाए जा सकते हैं। लेकिन ये गेंद आई, ये विकेट का पतन हुआ और जो उम्मीद थी, जो आशाएं थी, वो शायद कम होती हुई। लेकिन क्रिकेट ऐसा खेल है जहां पर प्रेडिक्शन फेल है। आखिरी गेंद तक ये खेल का रोमांच बना रहता है। आखिरी गेंद जब तक नहीं फेंकी जाती गेंदबाजों द्वारा, तब तक कोई जीतता नहीं, कोई हारता नहीं। हम हमेशा देखते हैं इस खेल में बहुत कुछ होता है। इस खेल में एक मेडन और भी जाती है, तो इस खेल में 6 गेंदों पे ऊपर 37 रन भी बनाते हैं बल्लेबाज। अब बनाने हैं टीम बारवाई को 7 गेंदे 25 रन। 7 गेंदे 25 रन। गेंदबाज प्रथमेश प्रतीक राणे, तो ना स्ट्राइकर इन पर होंगे दीपेश। ये गेंद दीपेश कवर के ऊपर खेलने की कोशिश थी, ये नो मैंस लैंड में गिरी, लेकिन दौड़ गेंद की समाप्ति। संकेत ने अपने ऊपर भरोसा जताया है, कॉन्फिडेंस जताया है, आत्मविश्वास जगाया है। ये 6 गेंदों में 25 रन में बना सकता हूं, इसीलिए जो सिंगल रन हो सकती थी वो सिंगल रन ना निकाली नहीं जाएगी उनके जरिए। अब देखना महज जरूरी होगा। आने वाली गेंदें 6-25 की जरूरत। स्पीड अप मोरबी टीम। मते अपने लाइफ की पहली मिडन ओवर खेली है विशाल जीतेकर के खिलाफ। 6 गेंदे डॉट बैक टू बैक। मैग्नेटरी पावर प्ले का ये ओवर था, उसके बदौलत भी वो मुकाबला टीम दापोली को परास्त किया पहुंचे टीम ने। तो चलिए संकेत 6 गेंदे आने वाली 25 रन। पहले गेंद के ऊपर क्यों मैंने सिंगल नहीं ली, क्यों उस गेंद के ऊपर दौड़ नहीं लगाई, उसका आंखों देखा हाल हम देख रहे विश्व मैदान के अंदर। मुझ में दमखम है, मुझ में पावर है, क्षमता है, ये मैच में आसानी के साथ निकल सकता हूं, 4 छक्के में आसानी के साथ मार सकता हूं। ये जज्बा जताया है, ये कॉन्फिडेंस जताया है बल्लेबाज संकेत पाटिल ने। ये छक्का दागा। कुल रन संख्या हो चुकी है संकेत यादव ने 45 रन। आने वाली गेंदें बची है 5, 19 की जरूरत। हम हमेशा कहते हैं
लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। कोशिश करते रहना चाहिए। ट्राई ट्राई बट डू नॉट क्राई। आप ट्राई करते रहे, प्रयास करते रहे, मंजिल अपने आप आपको मिल जाएगी। अब ट्राई करनी होगी, हर एक गेंद के ऊपर बड़ा शॉट ढूंढना होगा, बड़ा छक्का लगाना होगा, चौका लगाना होगा बल्लेबाज संकेत को। इस मुकाबले के अंदर टीम बारहवें को 64 रन बनाने हैं, 64 रन का फासला तय करना है। तो अब यहां से छक्के और चौकों की बारिश लगानी होगी, जड़ी लगानी होगी। बीच मैदान के अंदर 5 गेंदें 19 की दरकार। संकेत पाटिल तो गेंदबाजी की भौकदौर, निर्णायक गेंदें लेकर आएंगे गणेश। ये गेंद हम देख रहे हैं, डॉट गेंद की समाप्ति। अब 4 गेंदें जीतने के लिए 19 का फासला। 4 गेंदें 19 रन, 3 छक्के और 1 सिंगल के साथ इस मुकाबले को जीता जा सकता है टीम बारहवें के लिए। संकेत, एक छक्का तो जरूर था इस ओवर में। ये गेंद बिल्कुल सामने, नंबर मिलेंगे 6। करारा छक्का, ये करारा छक्का ये सोच में डालेगा टीम कप्तान मोरबे के कप्तान को। अब कहां से गेंदबाजी होगी, कैसी गेंदबाजी होगी, विचार विनिमय जरूर करेंगे, जरूर इकट्ठा होंगे। अब इस मुकाबले में 3 गेंदें 13 की दरकार है। 3 गेंदें 13 की दरकार। संकेत अपने माइंडसेट में है, मुझे हर एक गेंद के ऊपर छक्का लगाना है और वो कारनामा मैं कर सकता हूं, वो छक्के में मार सकता हूं। अब देखेंगे कि गेंदें बची है 3 और निर्णायक 13 रन। 3-13 किसके होते 3-13, ये देखना महेश जरूरी होगा। रोमांचक, मैंने कहा था जब तक आखिरी गेंद नहीं होती तब तक कोई जीतता नहीं, कोई हारता नहीं। प्रेडिक्शन फेल, ऐसा है खेल क्रिकेट। ये वाइड होगी, ये वाइड होगी क्योंकि अब स्टिक से काफी बाहर है। शफल का वाइड नहीं है यहां पर, क्योंकि कल के दिन में हमने देखे अंपायर्स द्वारा इस प्रतियोगिता का नियम ही है, शफल कितना भी हो बल्लेबाज वाइड नहीं है। शफल का कोई नियम नहीं है, हमने कल के मुकाबले भी देखे। अब 3 गेंदें 12 की दरकार, 2 छक्के और जीतने के लिए। 3 गेंदें और 2 छक्के। गणेश, ये डॉट गेंद मुकाबले में वापसी, ये वापसी करते हुए गणेश। अब निर्णायक 2 गेंदें 12 की दरकार, 2 छक्के। अब कहां से गेंदबाजी होगी, कैसी गेंदबाजी होगी गेंदबाज गणेश द्वारा या बल्लेबाज। यह छक्का लगता है तो मुकाबले में रोमांच बढ़ेगा, धक धक होगी बारहवें के दर्शकों की और मोरबे के दर्शकों की, खिलाड़ियों की धक धक होगी। क्योंकि इस गेंद के ऊपर जब छक्का आता है तो आखिरी गेंद के ऊपर 6 रन बचेंगे। और हमेशा देखते हैं कि जब एक गेंद 6 होता है तो बल्लेबाज यकीनन छक्का लगाता है। काफी मर्तबा हमने ये कारनामा क्रिकेट में देखा है। चलो स्पीड अप कीजिए, स्पीड अप। आखिरी 2 गेंदें जीतने के लिए 12 की दरकार है। गणेश टेंशन में हो गए तो टेंशन में हो गए संकेत। इस गेंद के ऊपर लगाना है बड़ा शॉट, बड़ा छक्का। दो गेंदें जीतने के लिए 12 रन। ये डॉट गेंद अब पूरी तरह से वापसी मुकाबले के अंदर। अब आखिरी 1 गेंद है, जीतने के लिए 12 की दरकार है। और ये देखो, ये लंबा छक्का लगाया, शॉट तो किफायती था। झुंझारू पारी, संघर्ष में इनिंग हमने संकेत के जरिए देखी, लेकिन दूर आए, दुरुस्त आए। 6 रनों से ये मुकाबला हारना पड़ा टीम बारहवें को। हार्ड लक एंड कांग्रेचुलेशंस टीम मोरबे।